तुम्ही देखील पुण्यात राहत असाल आणि तुम्हाला गार्डनिंगची आवड असेल तर आजची ही नर्सरी तुमच्या विश लिस्टमध्ये मात्र नक्कीच असायला हवी. कारण आज आपण आलेलो आहोत रावेतमधल्या सृष्टी रोपवाटिकामध्ये. आणि ही फक्त प्लांट्स खरेदी करण्याची जागा नाही, तर येथे फ्लावरिंग प्लांटपासून इनडोअर प्लांट, आउटडोअर प्लांट, फ्रूट प्लांट्स, मेडिसिनल प्लांट्स आणि त्यासोबतच सुंदर असे पॉट्स, कलरफुल बास्केट, त्यानंतर मेटल स्टँड, गार्डनिंग ॲक्सेसरीज आणि प्लांट केअरसाठी लागणाऱ्या अनेक अशा गोष्टी आपल्याला पाहायला देखील मिळणार आहेत. सो मंडळी, या ठिकाणी आज आपण नर्सरीचा कंप्लीट टूर करणार आहोत. इथे कोणकोणते प्लांट्स आहेत, गार्डनिंगसाठी काय काय अवेलेबल आहे आणि नर्सरीमधून मी स्वतः काय काय घेतलं, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजश्री आणि तुम्ही पाहत आहात सिंपल गार्डनिंग मराठी. सो आपल्या चॅनलवर आपण प्लांट्स, प्लांट केअर, गार्डनिंग हॅक्स, फर्टिलायझर, रिपॉटिंग आणि बाल्कनी गार्डनिंगशी संबंधित भरपूर असे यूजफुल जे काही इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे, मी ती तुमच्याशी शेअर करत असते. आणि आजचा हा व्हिडिओ मात्र थोडा वेगळा आहे. आज आपण आपल्या बाल्कनी गार्डनमधून बाहेर पडून एका थेट मोठ्या अशा नर्सरीमध्ये आलेलो आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ फक्त नर्सरी टूर नाही, तर तुम्हाला इथे कोणत्या प्रकारची झाडं आणि गार्डनिंग प्रोडक्ट्स मिळू शकतात त्याबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग आधी नर्सरीचा एक सुंदर ओव्हरव्ह्यू देखील पाहूया. तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत सृष्टी रोपवाटिका रावेत या ठिकाणी. या नर्सरीची खास गोष्ट म्हणजे इथे फक्त प्लांट्स नाही, तर होम गार्डनिंगसाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. तुम्ही प्लांट घ्यायला आला असाल, पॉट घ्यायचं असेल, गार्डनिंग ॲक्सेसरीज पाहायच्या असतील किंवा प्लांट केअरसाठी लागणारं मटेरियल घ्यायचं असेल, शिवाय या ठिकाणी वर्मी कंपोस्ट, कोकोपीट, बोन मिल, एक नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे फर्टिलायझर, सॉलिड असो किंवा लिक्विड असो, एकाच व्हिजिटमध्ये बरंच काही पाहता येत असतं. आता चला पाहूया एक एक सेक्शन. सगळ्यात आधी पाहूया हे सुंदर असे फ्लावरिंग प्लांट्स. इथे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावरिंग प्लांट्स आणि रंगांची सुंदर व्हरायटी देखील पाहायला मिळत आहे. गार्डनमध्ये रंगीबेरंगी फुलं उमललेली असतील तर मात्र गार्डनचा लुकच बदलून जात असतं. पण फ्लावरिंग प्लांट घेताना मात्र फक्त फुलं सुंदर दिसत आहे म्हणून प्लांट मात्र अजिबात घेऊ नका. तुमच्या घरात त्याला किती सनलाईट मिळेल, किती जागा आहे आणि त्याचा मेंटेनन्स तुम्हाला करता येईल का, या गोष्टी देखील पाहायला हव्या. कारण योग्य प्लांट योग्य जागी लावला तरच तो हेल्दी ग्रो होऊन भरपूर फुलत देखील असतो. यानंतर मंडळी, आपण हे कलरफुल या ठिकाणी भरपूर असे पॉट्स आहेत. सो इथली पॉट्स आणि प्लांटरची व्हरायटी. आजकाल गार्डनिंगमध्ये पॉट हा फक्त प्लांट ठेवण्यासाठीचा कंटेनर राहिलेला नाही, तर तो आपल्या बाल्कनी किंवा टेरेस गार्डनच्या ओव्हरऑल लुकचा एक महत्त्वाचा पार्ट झालेला आहे. सो इथं वेगवेगळ्या आकाराचे, डिझाईन्सचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पॉट्स पाहायला मिळत आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पॉट सुंदर असण्यापेक्षा त्याला प्रॉपर ड्रेनेज असणं देखील जास्त महत्त्वाचं आहे. कारण ड्रेनेज चांगलं असेल तर पाणी साचून रूट्स खराब होऊ शकत नाही. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्ही जेही प्लास्टिक पॉट किंवा कंटेनर घेतात तर या ठिकाणी ते ड्रेनेज देखील आपल्याला करून देत असतात. त्यांच्याकडे ड्रिल मशीन असतं, सो ते ड्रेनेज होल देखील करून देत असतात. सो हे कलरफुल बास्केट म्हणा, कंटेनर खूपच सुंदर आहे. तुमच्या बाल्कनी किंवा घराच्या एखाद्या कॉर्नरला थोडं कलरफुल आणि ॲट्रॅक्टिव्ह लुक द्यायचा असेल तर अशा बास्केट किंवा अशा वेगवेगळ्या आकाराच्या पॉट्समध्ये प्लांट्स आपल्याला ठेवता येतील. विशेषतः छोटे फोलिएज प्लांट्स असतात, मनी प्लांट्स असतात किंवा हँगिंग टाईपचे प्लांट्स असतात. यामध्ये मात्र हे खूप सुंदर दिसू शकतात. ग्रीन प्लांट आणि कलरफुल बास्केट याचं कॉम्बिनेशन मात्र गार्डनला एक वेगळाच लुक देत असतो. सो अगदी या ठिकाणी टेराकोटा असो, सिरॅमिक असो, प्लास्टिक असो, त्यानंतर कोकोपीट असो, अगदी लहान तर मोठ्या संपूर्ण साहित्या, पॉट्स, प्लॅन्टर, हँगिंग बास्केट सर्व काही तुम्हाला एकाच छताखाली मिळून जाईल. त्याचप्रमाणे मंडळी, या ठिकाणी अबोली असो, झेंडू असो किंवा वेगवेगळ्या सुंदर अशा फुलांची जी झाडं आहे ती अगदी तुम्हाला 30-40 रुपयापासून यांची किंमत स्टार्ट होत असते. म्हणजे वेगवेगळ्या झाडाची वेगवेगळी किंमत आहे. पण या ठिकाणी
प्लास्टिक पॉटमध्ये देखील झाडं आहेत आणि प्लास्टिक पॉलिथिन बॅगमध्ये देखील आहे. सो बॅगमध्ये असलेल्या झाडांची किंमत मात्र कमीच आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी गावठी गुलाब असो, गुलाबाच्या वेगवेगळ्या व्हरायटीज असो, कुंदा असो, जास्वंद असो, भरपूर असे तुम्हाला सुवासिक जी काही फुलं आहेत त्यांची देखील तुम्हाला झाडं मात्र या ठिकाणी मिळून जातील. त्याचप्रमाणे आपण आउटडोअर आणि फोलेज प्लॅन्टच्या सेक्शनमध्ये देखील जाऊन पाहूया. फोलेज म्हणजे मुख्यतः सुंदर पानांसाठी ओळखली जाणारी झाडं. गार्डनमध्ये फक्त फ्लावरिंग प्लांट असण्याची गरज नाही. ब्युटिफुल फोलेज असलेली प्लांट्स गार्डनला मात्र भरपूर ग्रीनरी आणि फुलनेस देखील देत असतात. विशेषतः टेरेस किंवा मोठ्या आउटडोअर स्पेसमध्ये वेगवेगळ्या आकाराची प्लांट्स जर एकत्र अरेंज केली तर मात्र गार्डनला खूप सुंदर लेअर असा लूक देखील मिळत असतो. त्यासोबतच आपण काही इंडोर प्लांट्स पाहूया. तर या ठिकाणी ही आहे खाऊची पानाची वेल. त्यानंतर अडेनियम तुम्ही पाहू शकता किती छान असं त्यांचा कॉडेक्स जो आहे तो पसरलेला आहे. सो भरपूर अशी जुनी ही अडेनियम दिसत आहे. सो यांची प्राईस देखील वेगवेगळी असेल, पण अडेनियमची झाडं मात्र खूप छान होती. रबर प्लांट देखील खूप मस्त या ठिकाणी वाढलेली होती. त्यानंतर स्नेक प्लांट होती. सो इंडोर प्लांट लवरसाठी देखील हा सेक्शन मात्र बेस्ट आहे. येथे इंडोर प्लांट्सच्या अनेक व्हरायटी पाहायला मिळतील. अँथेरियम असो, सिंगोनियम असो, डेकोरेटिव्ह फोलेज प्लांट असो आणि इतर अनेक सुंदर व्हरायटीज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. पण इंडोर प्लांट्स घेताना मात्र एक कॉमन मिस्टेक करतो. इंडोर प्लांट आहे म्हणून त्याला लाईटची गरज नाही असं अजिबात नाही. बहुतेक वेळा इंडोर प्लांट्सला घरामध्ये ब्राईट इनडायरेक्ट लाईट मिळणं गरजेचं आहे. म्हणून नर्सरीमधून प्लांट्सला घरी आणण्याआधी तुम्ही तुमच्या घरात त्याच्यासाठी योग्य जागा आहे किंवा नाही याचा विचार करणं मात्र गरजेचंच आहे. आणि इंडोर प्लांटसोबत या ठिकाणी मंडळी छोटे छोटे कॅक्टस आणि सकलंट प्लांट्स देखील आहेत. सो छोट्या बाल्कनीमध्ये किंवा कमी जागेत गार्डनिंग करणाऱ्यांसाठी मात्र हे प्लांट्स खूप छान ऑप्शन ठरू शकतात. पण या प्लांट्सची केअर करताना मात्र एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की यांना ओव्हर वॉटरिंग टाळावं लागत असतं. कॅक्टस आणि सकलंटसाठी चांगलं ड्रेनेज असणं देखील खूप गरजेचं आहे. म्हणून प्लांटसोबत पॉट घेताना त्याला प्रॉपर ड्रेनेज होल असणं हे गरजेचं आहे आणि ते देखील नक्की तपासून पहा. सो या ठिकाणी तुम्ही हे प्लांट पाहिलं का, अगदी म्हणजे सापाच्या कातीसारखं ते दिसत आहे. सो मला त्याचं नाव माहीत नव्हतं, पण मी फर्स्ट टाईम हे प्लांट पाहिलेलं होतं. त्यासोबतच या ठिकाणी भरपूर असे वेगवेगळे हँगिंग बास्केटच्या व्हरायटी आहे ज्यामध्ये फर्न वगैरे सारखी प्लांट्स होती. सो या ठिकाणी रोजमेरी देखील आहे. मी रोजमेरी घेतलेलं होतं आणि रोजमेरीचं प्रपोगेशन कसं करायचं किंवा रिपोर्टिंग कसं करायचं, त्याची केअर कशी करायची या रिगार्डिंगचा व्हिडिओ देखील चॅनलला मी आत्ता शेअर केलेला आहे. सो तुम्ही देखील रोजमेरी घ्यायचा विचार करत असाल तर एकदा मात्र तो व्हिडिओ नक्की बघा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की रोजमेरीच्या वासाने जे काही डास वगैरे सारखे कीटक असतात, मॉस्किटो असतात, ते मात्र ॲट्रॅक्ट होत नसतात. सो त्यासाठी रोजमेरी लावलं जात असतं किंवा किड्स बेडरूममध्ये तुम्ही रोजमेरी ठेवू शकता. सो नक्की तुम्हाला देखील रोजमेरी परचेस करायचं असेल तर त्यासाठी त्याचं केअरसाठी मात्र तो व्हिडिओ मात्र नक्की पहा. त्याचप्रमाणे मंडळी या ठिकाणी व्हर्टिकल गार्डनसाठीचे बरेच छान छान ऑप्शन्स यांनी तयार करून दाखविलेले होते. सो हे आहेत चिनी गुलाब. त्यानंतर या टाईपचं पण एक प्लांट माझ्याकडे आहे. त्यानंतर या ठिकाणी भरपूर असे मोठे मोठे वेगवेगळे प्लांट्सही आहेत. आणि हो मंडळी, आता ज्यांना घरच्या गार्डनमध्ये फ्रूट प्लांट्स किंवा रोजच्या वापरातील झाडं लावायला आवडत असतील त्यांच्यासाठीही इथे काहीतरी इंटरेस्टिंग ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. इथे लिंबाची झाडं आहेत, कढीपत्ता आहे, गावठी चहा आहे म्हणजेच गवती चहा, लेमन ग्रास यांसारख्या उपयोगी प्लांटसुद्धा पाहायला मिळतील. सगळ्यात आधी आपण पाहूया या काही गोष्टी ज्यामध्ये आहे टच मी नॉट. आपल्या सगळ्यांचंच लहानपणीचं फेवरेट प्लांट टच मी नॉट, जे की लाजाळू आहे आणि याचं बोटॅनिकल नेम आहे मिमोसा पुडिका. सो मंडळी, याला हात लावला की याची पानं मात्र लगेच मिटतात आणि काही वेळाने मात्र ती पुन्हा उघडत असतात. हे पाहायला जितकं मजेदार आहे तितकंच हे प्लांट आपल्या निसर्गातल्या एक सुंदर रिस्पॉन्सची आठवण देखील करून देत असतं. सो याला भरपूर उजेड आणि चांगला ड्रेनेज असलेली माती आवडत असते. पण पाणी साचून राहिलं तर याची रूट्सला नुकसान होऊ शकतं. आणि हो, पानं मिटताना पाहायला मजा येते, पण वारंवार हात लावून प्लांटला डिस्टर्ब करणं देखील टाळायला हवं. तुमच्या बालपणीच्या आठवणींमध्ये हे लाजाळूचं झाड आहे का? मला मात्र कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा.
आणि हो मंडळी, आता ज्यांच्या घरच्या गार्डनमध्ये फ्रूट प्लांट्स किंवा रोजच्या वापरातील झाडं लावायला ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी देखील इथे काही इंटरेस्टिंग ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतील, जसे लिंबाचे झाड असो, कढीपत्ता असो, गावठी चहा असो, यांसारखी उपयोगी प्लांट्ससुद्धा पाहायला मिळतील. सगळ्यात आधी ही बघा गवती चहा, ज्याला गावठी चहा म्हणतात. घरच्या गार्डनमध्ये असे ॲरोमॅटिक आणि उपयोगी प्लांट असणं मात्र खूप छान वाटत असतं. आणि हे या ठिकाणी कढीपत्त्याचं देखील झाड आहे. स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा कढीपत्ता घरच्या गार्डनमधूनच मिळणं मात्र किती कन्व्हिनियंट आहे ना. आणि लिंबाची देखील झाडं आहेत, त्यानंतर आंब्याची झाडं आहेत, भरपूर अशी वेगवेगळी फ्रूट्स झाडं देखील आहे. ज्यांच्याकडे टेरेस आहे, बॅकयार्ड आहे किंवा चांगला सनलाईट मिळणारी जागा आहे त्यांच्यासाठी मात्र अशी फ्रूट प्लांट खूप इंटरेस्टिंग ठरू शकतात. पण अशी झाडं घेताना जागेचा विचार मात्र नक्की करा. आज छोटं दिसणारं रोप मात्र पुढे मोठं होणार आहे, म्हणून योग्य पॉट साईज, सनलाईट आणि ड्रेनेज यांचा विचार करूनच आपण प्लांट सिलेक्ट करणं देखील गरजेचं आहे. यानंतर या ठिकाणी भरपूर अशा गुलाबाच्या या ठिकाणी व्हरायटीज होत्या, कलर ऑप्शन्स होते. त्यानंतर मी या ठिकाणाहून जी काही गावठी चहा होती ती देखील घेतलेली होती. अरिका पामची खूप छान अशी मोठी मोठी रेडी टू आपण जे मूव्ह म्हणतो ना, अशी जी झाडं होती की तुम्ही आत्ताच लावून घराच्या बाहेर त्याला डेकोरेट करू शकता, अशा साईजची चाफा असो, अरिका पाम असो, अशी झाडं होती. त्यानंतर गोकर्णची देखील खूप छान छान रंगांमधली वेल होती. सो मंडळी, या ठिकाणी असं कुठलंही प्लांट नव्हतं की जे मला म्हणजे सर्च करावं लागेल असे अगदी डोळ्यासमोर दिसणारी एकापेक्षा एक जी झाडं होती ती झाडं बघून मला त्यांची नावं आठवत होती. सो यानंतर मंडळी, एवढी सुंदर नर्सरी फिरल्यावर मात्र मी पण काहीतरी घेऊन जाणारच होते. सो आज मी या ठिकाणी सृष्टी नर्सरीमधून देखील काही प्लांट्स आणि गार्डनिंगचे जे काही ॲक्सेसरीज आहे त्या देखील घेतलेल्या आहेत. त्यामध्ये काही जेड प्लांट असो, जेडचा कॉम्पॅक्ट आणि सुंदर असा जो लुक आहे तो मला आवडत असतो. त्यानंतर रोजमेरी घेतलेली होती, त्यासोबतच मी गावठी चहा देखील घेतलेली होती. सो या ठिकाणी माझं जेड प्लांट आहे घरी कटिंग थ्रू लावलेलं, ते चांगल्या कंडिशनमध्ये आहे. सो या ठिकाणी मी अगदी छोटंसं जेड प्लांट घेतलेलं होतं, यामुळे प्लांट कलेक्शनमध्ये हा प्लांट ॲड करायचाच होता. त्यानंतर गावठी चहा देखील घेतलेली होती. हा प्लांट पाहिल्यावरच आपल्याला घ्यावासा वाटतो, कारण की गार्डनमध्ये अशी प्रकारचा लेमन ग्रास असला तो ॲरोमॅटिक आणि युजफुल प्लांटची मजाच मात्र वेगळी असते. त्यानंतर माझ्याकडे कढीपत्ता वगैरे आहे, सो मी ते नाही घेतलं. रोजमेरी देखील घेतलेली आहे. रोजमेरीचा फ्रॅग्रन्स आणि त्याचं सुंदर असं फोलेज मात्र मला पर्सनली आवडत असतं. सो प्लांटसोबत मी भरपूर असं गोष्टी घेतलेल्या होत्या. सोबत प्लांट एक पॉट देखील घेतलेला होता, विथ प्लेट घेतलेली होती. पॉट खाली प्लेट ठेवणं भरपूर युजफुल आहे, विशेषतः वॉटरिंग केल्यानंतर एक्स्ट्रा वॉटर खाली सांडू नये आणि आपलं फ्लोअर खराब होऊ नये यासाठी मात्र प्लांटर प्लेट उपयोगी पडत असते. आणि शेवटी काहीतरी जे काही कलेक्शन होतं ते घेतल्यानंतर घरी गेल्यानंतर त्याची ग्रोथ केअर कशी करायची हे देखील मात्र मी तुमच्याशी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करणार आहे. सो ही होती आजची माझी सृष्टी नर्सरीमधील छोटीशी शॉपिंग. आता नर्सरीमध्ये एवढं सगळं पाहिल्यानंतर एक गोष्ट नक्की सांगता येईल, जर तुम्ही गार्डनिंग लवर असाल तर अशा नर्सरीमध्ये फक्त शॉपिंग करण्यासाठी जाऊ नका. थोडा वेळ प्लांट ऑब्झर्व करा, त्यांची ग्रोथ हॅबिट बघा, तुमच्या घरात किती सनलाईट आहे याचा विचार करा, तुमच्याकडे किती स्पेस आहे ते देखील बघा आणि त्यानुसारच मात्र प्लांट सिलेक्शन करा. कारण सुंदर प्लांट खरेदी करणं सोपं आहे, पण ते प्लांट आपल्या घरात हेल्दी ठेवणं हीच तर खरी गार्डनिंग आहे. तर फ्रेंड्स, आजचा हा सृष्टी रोपवाटिका रावेत पुण्याचा कंप्लीट नर्सरी टूर होता. मला इथल्या सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट वाटली ती म्हणजे प्लांटसोबत गार्डनिंग रिलेटेड अनेक गोष्टी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. फ्लावरिंग प्लांट्स असो, इंडोर प्लांट्स असो, आउटडोर असो आणि यूजफुल प्लांट असो किंवा कलरफुल बास्केट, पॉट्स, मेटल स्टँड्स आणि गार्डनिंग ॲक्सेसरीज. गार्डनिंग लवरसाठी बरंच काही पाहायला मिळतं आणि नर्सरीमध्ये फिरताना तुम्हाला फक्त शॉपिंग आयडियाज नाही तर आपल्या गार्डनसाठी नवीन आयडियासुद्धा मिळत असतात. तर मंडळी, आजचा हा नर्सरी टूर तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुमच्या गार्डनिंग करणाऱ्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ मात्र नक्की शेअर करा आणि अशा सुंदर नर्सरी टूर, प्लांट केअर टिप्स, गार्डनिंग हॅक्स आणि युजफुल गार्डनिंग इन्फॉर्मेशनसाठी मात्र सिम्पल गार्डनिंग मराठीला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की या पूर्ण नर्सरी टूरमध्ये तुम्हाला कोणतं प्लांट किंवा कोणता प्लांटर सर्वात जास्त आवडला. आणि हो,
माझ्या आजच्या शॉपिंगमधून जेड प्लांट, गावठी चहा, रोजमेरी आणि कुबेर प्लांट यापैकी कोणता प्लांट तुम्ही घेतला असता? कमेंटमध्ये देखील नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन गार्डनिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र हॅपी गार्डनिंग. आपल्या झाडांची काळजी घ्या आणि हिरवाई वाढवत राहा. बाय.